संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना या योजनांकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय का? कारण लाडकी बहीण करता करता या योजनेतील लाभार्थ्यांकडे सरकार काही प्रमाणामध्ये दुर्लक्ष करतंय. अजूनही या योजनेतील लाभार्थ्यांना दिव्यांग असतील किंवा निराधार असतील यांना या महिन्याचा हप्ता अर्थातच नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाहीत. याबाबत ऑक्टोबर महिन्याच्या 23-24 तारखेला जी-आर आला होता. त्यानंतर तो जी-आर गेल्यानंतर मागील 4-5 दिवसांपूर्वी अजून एक जी-आर आला, परंतु लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान अजूनही जमा झाले नाही. या योजना अंतर्गत इंदिरा गांधी योजना असेल किंवा संजय गांधी निराधार योजना असेल किंवा आपली दिव्यांग पेन्शन योजना असेल, या योजनेतील लाभार्थ्यांना या हप्त्याची किंवा या रकमेची नितांत गरज असते. अनेक दिव्यांग बांधवांनी असेल किंवा अनेक निराधारांनी देखील याबाबत मेसेज केले की तुम्ही याबाबतची अपडेट का देत नाही? तर लक्षात घ्या, वेबसाईटवर चेक केल्यानंतर अजूनही या योजनेच्या लाभार्थ वितरणासाठीची अंतिम मुदत किंवा तारीख जाहीर करण्यात आली नाही. म्हणजेच की साधारणपणे तारीख कधी जाहीर होते की उद्या वितरण होणार असल्यानंतर आज त्या वेबसाईटवरती अपडेट होत असतं की उद्यापासून या योजनेमध्ये लाभाचे वितरण होणार आहे, परंतु अजूनही याबाबतची माहिती आली नाही. साधारणपणे 20 तारखेच्या आतमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील असे बोलले जात आहे माहिती घेतल्यानंतर. परंतु या योजनेच्या लाभार्थ्यांना याआधी 5, 6 किंवा 10 तारखेपर्यंत योजनेचे पैसे मिळत होते, परंतु हा महिना अत्यंत लांबला आहे. यामध्ये दिव्यांग बांधवांची अशी देखील मागणी आहे की आम्हाला एक तारीख तुम्ही फिक्स करा, जेणेकरून आम्हाला आमचे आर्थिक नियोजन करता येते. या योजनेमध्ये आपल्याला माहिती आहे की जे निराधार बांधव आहेत त्यांना महिन्याला ₹1,500, तर जे दिव्यांग आहेत त्यांना ₹2,500 महिना सरकारने ऑक्टोबर महिन्यापासून केले आहे. परंतु योजनेच्या लाभामध्ये योग्य पद्धतीने पैसे मिळत नसल्याची अनेक लाभार्थ्यांनी या ठिकाणी तक्रार केली आहे. तसेच डिसेंबर महिन्यापासून याचा लाभ डीबीटीच्या माध्यमातून केल्यामुळे अनेक लाभार्थी असे देखील आहेत की ज्यांचे डीबीटी अजून झाले नाही, म्हणून त्यांना योजनेचे पैसे मागील 5-6 महिन्यांपासून बंद झाले आहेत. तर तुम्हाला देखील योजनेचे पैसे मागील काही महिन्यांपासून येत नसल्यास तुम्ही तुमची आधार डीबीटी आहे का, म्हणजे तुमच्या आधार कार्डला बँक खाते ऑनलाईन पद्धतीने लिंक आहे का, ते तपासायचे आहे. त्यासोबत तुमचा हयातीचा दाखला असेल, जीवन प्रमाणपत्र ते देखील तुम्हाला पंचायत समितीमध्ये अपलोड करावे लागणार आहे किंवा द्यावे लागणार आहे. त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला देखील तुम्हाला अद्ययावत करून घ्यावे लागेल. या 2-3 बाबी तुम्हाला करून घ्याव्या लागतील, कारण निराधार योजना असेल किंवा दिव्यांग वेतन योजना असेल, या योजनेमध्ये देखील आता यापुढे कडक पद्धतीने अंमलबजावणी केली आहे, कारण अनेकांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे देखील यामध्ये निष्पन्न होत आहे. तसेच काही मयत झाल्यानंतर त्यांचा लाभ थांबवण्यात यावा यासाठी देखील या संदर्भातील अपडेट वेबसाईटवर कंटिन्यू सुरू असतात. म्हणूनच तुम्हाला जर पैसे येत नसतील तर तुम्हाला 2-3 बाबी आहेत त्या बाबी करून घ्याव्या लागतील. आणि आता नोव्हेंबर महिन्याचा हप्त्याची तारीख फिक्स झाल्यानंतर तुम्हाला आपल्या पेजवर आणि चॅनलवर सर्वात आधी अपडेट मिळणार आहे. त्यामुळे पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे प्रश्न असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा.